नमस्कार मोहन सर. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात कडक असणार आहे. यंदाचं पहिलं आवर्तन खूप लवकर सुटलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई तीव्र जाणवण्याची दाट शक्यता आहे. अगदी बरोबर. तुम्ही सगळे पुढारी गप्प आहात. नाही, खरं तर वनी साहेब, आता प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देतो की निवडणुकीनंतर प्रथमच आम्ही तुमच्या मीडियासमोर बोलायला या ठिकाणी आज उपलब्ध झालेलो. खरं म्हणजे निवडणुकीच्या काळात आमच्यावर प्रचंड अशा टीका टिप्पण्या झालेल्या आहेत ते तुम्ही पाहिलेत, सगळ्या जनतेने पाहिल्या. पण आज तुमच्यासमोर बोलण्याचं कारण असं आहे की गेली 1 महिना झाला माणिकडो धरणातून पाणी खाली सोडलेलं आहे. आम्हाला वाटतं आज बंद होईल, उद्या बंद होईल, पण ते अजून काय बंद होण्याची शक्यता वाटत नाही. अजून 8-10 दिवस तरी ते पाणी बंद होईल असंही काय वाटत नाही एकंदरीत परिस्थिती पाहता. आणि हे पाणी जे आहे तर सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आतापर्यंत म्हणजे जेव्हा आम्हाला आठवतं 84 साली जेव्हा धरण भरलं तर आज तागेत आम्ही 2025 पर्यंत म्हणजे 84-82ला आम्ही 10वी पास झालो. तेव्हापासून आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की जे आवर्तन सुटायचं ते साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन सुटायचं. 40 दिवसाचं आवर्तन मार्चपर्यंत हे चालायचं आणि दुसरं आवर्तन साधारणतः एप्रिलमध्ये सुटायचं आणि शेवटचं आवर्तन मेमध्ये सुटायचं. अशी साधारणतः पाणी सोडण्याची जी पद्धत होती. पण या वेळेला डिसेंबरमध्येच पाणी का सोडलं गेलं याचं गणित मात्र आम्हाला आतापर्यंत काही उलगडलेलं नाही. आणि हे पाणी सोडण्यामागचं आता इतक्या दिवस जर पाणी सुटलं, आता दुसरं आवर्तन जर तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही फेब्रुवारीमध्ये सोडलं आणि तिसरं आवर्तन जर तुम्ही मार्चमध्ये सोडलं तर एप्रिल मेमध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्याला सुद्धा धरणामध्ये पाणी राहील की नाही अशी शंका वाटायला लागली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे पाणी त्वरित बंद झालं पाहिजे. आज आम्ही पाहतोय आमच्या भागामध्ये की ज्या वेळेला आम्ही गहू हरभरा जे धरणाच्या कडेला जे आमचे शेतकरी आहेत ते गहू हरभरा मका वेगवेगळी पिकं करतात. आता पिकं उतरून आली आणि पाणी जसं सुटलं तसं आता गेले महिनाभर पाणी जितकं लांब गेलेलं आहे. आता काही ठिकाणी 100 पाईप टाकावं लागतं तेव्हा ते पाणी देता येईल. आणि अजूनही जर 8 दिवसामध्ये तर ते पिकं जळली म्हणून समजा. कारण जे काही त्याच्यावर आम्ही थोडंफार गहू पिकवायचो, 4-10 पोती गहू पिकून हरभरा पिकून किंवा जनावरांना चारा म्हणा मका करून आज ते होऊ शकणार नाही. आणि अशीच परिस्थिती जर सातत्यानं राहिली तर फार मोठी भयान परिस्थिती आदिवासी भागामध्ये निर्माण होईल. त्यातल्या त्यात कोकणावर खोऱ्यामध्ये भयान परिस्थिती निर्माण होईल. आणि त्याच्यामुळं अधिकारी जे सांगतात खऱ्या अर्थानं की एवढं TMC वगैरे पाणी याच्यामध्ये आहे तर आमच्या सर्वसामान्य माणसाला काही समजत नाही. मला असं वाटतं की अधिकाऱ्याने पहिल्यांदा तर गाळ किती TMC आहे ना तो मोजला पाहिजे. कारण आता पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे सातत्यानं धरणाच्या कडेला जमीन असल्यामुळं किंवा नदीला सात जाणं ना त्यावेळेला जे डो असायचे की बा या डोचा अंतच लागत नाही. आता आमच्या इथला ढग नावाचा डो होता त्याचा अंतच लागत नव्हता. बाबा तिकडे गाबरी नावाचा ढग होता, तिकडे चोंड नावाचा ढग होता. असे जे डो असायचे त्याच्यामध्ये खूप खोल असायचे आणि त्यामुळे ते भरपूर पाणी त्यावेळेला राहायचं. आता ते डो सगळे गाळाने भरून गेलेले. आता त्यांच्या उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला पाणी सुटतं त्यावेळेला ते कोरडं ठाक पडतात, फक्त नुसतं गाळच दिसतो. आणि मग अशी परिस्थिती जर राहिली, जर हे पाणी खाली गेलं तर आमच्या ज्या जमिनी गेल्या, आम्ही विस्थापित झालो, धरण म्हणजे धरणासाठी आमच्या पूर्वजांनी आहुती दिली. आणि आज जर अशी परिस्थिती होत असत तर याच्यासाठी तालुक्यातल्या जनतेने, तालुक्यातल्या नेत्याने, मग खासदार असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, या सर्वांनी एकत्र येऊन याच्यावर कुठंतरी आम्हाला वाटतं आवाज उठवला पाहिजे आणि आवर्तन थांबवलं गेलं पाहिजे.